मराठा आरक्षणासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं। शासन याची दखल घेत नसल्याने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवून तहसीलदार प्रशासनास लेखी निवेदनही देण्यात आले। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यात यावं, तसंच सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश काढून त्वरित आरक्षण देण्यात यावं। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालली असून शासनाने त्वरित दखल घेऊन मार्ग काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ केली जाते। आरक्षण देण्यात यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळा आमरण उपोषण करत शासनाचं लक्ष वेधलं होतं, परंतु यावर कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये। यासाठी अनेक वेळा तीव्र आंदोलनांनी उग्र रूप धारण केलं होतं। शासन आश्वासन देत वेळ काढून नेत आहे। शासनाचं पुन्हा लक्ष वेधण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषण सुरू केलं, परंतु शासन याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत जात असल्यानं सकल मराठा समाज बांधवांच्या वतीनं दिनांक 23 सोमवारी राज्यात बंदची हाक देण्यात आली होती। या अनुषंगाने सकल मराठा बांधवांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता। व्यापार तसंच प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दर्शवण्यात आला। आमरण उपोषणाची दखल शासनाने त्वरित घ्यावी यासाठी नायब तहसीलदार मारुतराव जगताप यांना निवेदन देण्यात आले। जब्बार शेख, अर्वाचीन महाराष्ट्र, नांदेड।